गाइस, तर तुम्ही विचार करत असाल की लिफ्ट आज सुरुवात एवढी संध्याकाळच्या टायमिंगला का होती, म्हणजे संध्याकाळ तुम्हाला दाखवलं नाही, संध्याकाळ होती. आणि ह्याचं कारण असं आहे की अरे की उद्या आहे व्लॉग. आणि हे बघा गाइस कसे डेंजर फ्लेक्स. तर उद्या व्लॉग येणार आहे, कारण की उद्या आहे शहीद दिनानिमित्त. गाइस उद्या आहे शहीद दिनानिमित्त मॅरेथॉन रेस. एक मिनिट बाहेर निघूया. तर शहीद दिनानिमित्त मॅरेथॉन रेस आहे. तर ती मॅरेथॉन रेस साठी मी तुम्हाला सांगत होतो उद्या आहे. उद्या आपण पोहोचणार आहे. तर चला आता आम्ही पोहोचलो आहे राजगुरूंच्या शहीद दिनाच्या रॅलीसाठी. आणि हे बघा माझ्यासोबत आहे विशेषण चैतन्य. एकदा शर्ट पाठवून दाखव रे. हे बघा गाईस असं आहे शर्ट पाठवून. आणि आता काही टायमात रॅली सुरू पण होणार आहे. हे बघा बरेच जण आहे तिथं. तर आता काही टायमात रॅली सुरू होईल, मग आपण रनिंगला सुरू करूया. गाईज हे बघा आम्हाला नंबर भेटलाय 381 आणि याला किती भेटलाय 379. तिघांना लाईनीत नंबर भेटला गाईज. आता हा नंबर चिपकूया. कुठे चिपकवायचा गाईज नंबर सांगा. चिपकू का खाली कुठे चिपकू खाली. तर गाईज आता रनिंग सुरू झाली. भेटू गाईज. हे बघा नंबर पण लागलेला आहे कोणाला. हे बघा माझा हे आहे विशेषतः 180. ए दाखवायला शाही द्या नंबर सगळ्यांनी नंबर लावून घेतलेला आहे. आता थोड्या वेळातच मॅरेथॉन रेस सुरू होणार आहे. वगैरे करून घ्या. तर आता भेटू सीधा रनिंग करताना. स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही आता पळतोय. बघा चैतन्य पण PDCC बँकपर्यंत आले. हां PDCC बँक हे बघा दाखवतो. बघा तर कॅमेरा आला तर माफ करा, कारण की कॅमेराला आता रनिंगचा टायमिंग आहे. तर चला रनिंग करूया. लागलाय गाईज पण टेन्शन नाही. आपण हाफ रोड क्रॉस केलं. भेटू आता आपण. ओके सो गाईज हे बघा घाम पण खूप आलेला आहे. आणि ब्लॉग म्हणजे तुम्हाला मॅरेथॉन रेस संपली. अर्धा रस्त्यात मी यांना म्हटलं की चालायचं का, मग थांबायचं नाही. ही म्हटली हा मग सारखं थांबवत होता त्या चिंतनेसाठी. मी अर्ध्या रस्त्यातूनच पळून आलो आणि यांच्या आधी इथं थांबलो होतो. मला सांगा काही पोटात दुखत असेल तर मग काही जीव काढून तरी पण पळायचं असते का. बरं चला आता आतमध्ये जायचं. आत जाऊन भेटू. ओके सो गाईज आम्ही आता पोहोचलो आहे. बसलो आहे आता आरामशीर. तर बघू काय होते ते. पाणी वगैरे पिऊ. आणि हे बघा गाईज बरेच जण आलेले आहेत. इथं हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक ते आहेत. पण आम्ही इथंच बसलेलो आहे. तर आता भेटू मेडलच्या वेळेस. आता आम्ही इथं बसलेलो आहे. हे बघा आता इथं गटाचे क्रमांक निघत आहेत. हे बघा त्यानंतर महिला गटाचे 3 नंबर या ठिकाणी आले. त्यांचं पारितोषिक वितरण करतोय. आणि प्रत्येक खेळाडूला मेडल या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी लाईनमध्ये मेडल दिलं जाईल. त्यामुळे कोणीही काही गडबड करायची नाही. प्रत्येकाला मेडल या ठिकाणी दिलं जाईल. राजगुरुनगर शहीद दिनाच्या निमित्तानं हरी राजगुरू यांच्या शहीद दिनाच्या निमित्तानं राजगुरुनगर शहरामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा आज संपन्न झाली. 2 गटामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झालेली आहे. त्याच्यामध्ये पुरुष गटामध्ये जवळजवळ 500 ते 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि महिला गटामध्ये 200 ते 300 महिलांनी सहभाग घेतला. त्या पद्धतीनं ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेला या निमित्तानं धन्यवाद देतो की राजगुरुनगर शहरासाठी एक आगळावेगळा उपक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतो. आणि हा उपक्रम दरवर्षी या ठिकाणी आपण घ्यावा. त्याचं स्वरूप पुणे मॅरेथॉन सारखे आहे. आणि राजगुरुनगर मॅरेथॉन ही एक आयडॉल वेगळी स्पर्धा राजगुरुनगर शहरामध्ये दरवर्षी शहीद दिनाच्या निमित्तानं संपन्न करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सुरुवातीला आपण पुरुषांचे 3 क्रमांक या ठिकाणी संपन्न करतो. राजगुरुनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय मंगेशदादा गुंडाळ,
उपनगराध्यक्ष मनोहर सांडोर, सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हे बक्षीस वितरण आपण या ठिकाणी संपन्न करतो. त्यांना संपन्न केली, त्याचा सन्मान या ठिकाणी होतो. शिवांश बोडके 3.5 राजगुरू नगर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्या वतीनं त्याचा सन्मान या ठिकाणी होतो. वय वर्ष 3.5 त्यांनी आज ही मॅरेथॉन स्पर्धा राजगुरुनगर मॅरेथॉन स्पर्धा ही आपल्या सगळ्यांच्या समोर संपन्न केली. त्यालाही पुढच्या त्याच्या भावी वाटचालीस त्या शुभेच्छा देतो. त्यानंतर पुरुष गटामध्ये 3 क्रमांक काढले गेले. या पुरुष गटामध्ये सर्व स्पर्धकांनी ही स्पर्धा संपन्न केली. या छोट्या शिवांशने सुद्धा ही आपली 5 किलोमीटरची स्पर्धा ही संपन्न केली. त्याचं हार्दिक अभिनंदन. पुरुष गटामध्ये आपण 3 क्रमांक काढले. याच्यामध्ये तृतीय क्रमांक आहे पाडळी काळेवाडीचे खेळाडू निखिल काळे. तृतीय क्रमांक राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांना विनंती करतो आपण त्याचा सन्मान आणि रोख पारितोषिक देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान करावा. निखिल काळे पाडळी काळेवाडी पुरुषांमध्ये तृतीय क्रमांक. त्याचबरोबर मुख्य अधिकारी आदरणीय गरगा साहेब यांनाही विनंती करतो की पारितोषिक देण्यासाठी आपण समोर येऊ. तृतीय क्रमांक निखिल काळे पाडळी काळेवाडी. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक साहिल मुळक राजगुरुनगर. द्वितीय क्रमांक साहिल मुळक केस नंबर 378 राजगुरुनगर. साहिल मुळक द्वितीय क्रमांक. राजगुरुनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय मंगेशदादा गुंडाळ, मनोहरभाई सांडोर, अमोलजी वाळुंज, वैभवजी घुमटकर, निलेशजी घुमटकर, किशोरजी तिगळे सर्व मान्यवरांच्या हस्ते, सागरजी सातकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते हे पारितोषिक पुरुष गटाचे या ठिकाणी दिले जाते. कुमारजी सांडोर हे सर्व नगरसेवक आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. साहिल मुळक बाहेर जाऊन भेटू. नाश्ता करतोय आम्ही. मेडल भेटले आम्हाला. 1 मिनिट कॅमेरा मॅरेथॉन रेस संपली. सगळ्यांना मेडल वगैरे मिळाले. आम्ही नाश्ता करतो इथं. हे बघा पोहे सगळेजण. आणि आता नाश्ता करू आणि डायरेक्ट घरी जाताना भेटू. अजून तोंडात घाल. आणि विशेषतः पाणी पिते दमून. आणि हा बघा मॅरेथॉन रेसमध्ये जिंकलेलं केळ हे. काहीच खरंच खूप मेहनतीने पळून. हे बघा मी पण एक उचलले. त्या डब्याचं होतं, सॉरी डब्यात होतं, डब्यामध्ये होतं ते खेळ. आता डब्यात उचलले. नाही काही मी दाखवू शकतो कुठून उचलले. हे बघा काय प्रॅक्टिकल विशेष हे बघा काय ना हे जिंकलेलं केळ हे सोलायचं असते. हे असं सोलायचं असते. इथं दिगत नाही. या प्रकारे हे घे बाबा घे तुझं लोक बनव. ओके सो काही हे बघ काय याचं संपलं खेळ. तर भेटू आता अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. नको करू काहीच मी इथं सेंड करतोय. घरी जाऊन झोपणार आता. बाय बाय.